नमस्कार, राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी राजश्री। मी आज तुम्हाला आळूच्या पानाच्या एकदम सोप्या पद्धतीने एकदम 10 मिनिटात होण्याच्या आळू वड्या बनवून दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तो बघा, हे आळूचे पाने घेतले मी। हे 10 ते 12 आळूचे पाने आहे। याला आधी मस्त हे जे शिरा आहे ना ते व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या। अशा हे बघा, हे अशा शिरा याच्या चाकूने सगळ्या याच्या शिरा काढून घ्यायच्या। अशा काही काही याला बारीक जे पानं आहेत त्याला नाही आहे शिरा, जे मोठे जे पानं आहे ना त्यालाच थोड्या शिरा असतात। नाही तर लाटण्याने आहे ना थोडे हे करून घ्यायचं खाली असं। अशा शिरा हे ना काढून घ्यायच्या। शिरा काढून घ्यायचा आणि याला एकदम बारीक कट करून घ्यायचं। जे छोटे पान आहे ना तो बघा, सगळ्या पानाच्या शिरा अशा काढून घेतल्या मी। जे बारीक पान आहे त्याला शिरा नाही आहे। आता हे असे गोल रोल करायचा याचा मस्त असा, आणि हे पान आहे ना असं कट करून घ्यायचे पान। हे बघा, एकदम बारीक कट करायचे। हे बघा असे एकदम बारीक असे कट करून घ्यायचे। परत असं घेऊन परत कट करायचे। जेवढे छान कट केले ना तेवढे छान याचे वड्या व्यवस्थित म्हणजे गोल रोल व्हायला त्रास नाही देणार। रोल याचा एकदम मस्त गोल होईल। अगदी 10 मिनिटात होतात, जास्त वेळ नाही लागत। अगदी भाजी शिजायला घातली आणि त्यावर चाळणी ठेवून जरी वड्या उकडल्या तरी खूप छान वड्या उकडतात। हे बघा, एकदम बारीक कट करून घेतलं। आता हे सगळं आहे ना एका ताटात घ्यायचं। हे बघा व्यवस्थित तर सगळं आता हे पाने कट करून घेतले। आता याच्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ घालायचं। वाटीने म्हणला तर अर्धी वाटी घालायचं। आपले पानं जेवढे आहे ना त्याच्या थोडं कमीच टाकायचं। जर पानं आपले 2 वाट्या जर भरले तर 1 वाटी बेसन पीठ टाकायचं। आणि हे तांदळाचं पीठ आहे माझ्याकडं। आपले साधे मदर इंडिया तांदूळ आहे ना, दळून घेतले मी अर्धा किलो। आता हे ना तांदळाचं पीठ 1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं। मग नंतर 1 लिंबू टाकायचं। लिंबाने जे आपल्या घशात खवखव होतं ना ह्या वड्यानी ते बिलकुल होणार नाही। लिंबू टाकल्यानंतर घशात असं ओढल्यासारखं खवखव असं होतं ना, तर ह्या लिंबामुळं ते बिलकुल नाही होणार।
आता हा हिरवी मिरची, लसण आणि जिरे हे मिक्सरमधून मी काढून घेतलं याचा ठेचा. हा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तिखट लागलं तर तिखट आणखी थोडा टाका आणि कमी तिखट आवडत असलं तर कमी टाका. आता हे पांढरे तिळे हे टाकायचे थोडे. आपल्या सुक्या मसाल्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या अंदाजे. हळद टाकायची, थोडासा आहे ना ओवा टाकायचा अर्धा. थोडा हातावर घेऊन असा क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याचा चांगला वास येतो. आणि थोडासा आपले 1 चिमूटभर खायचा सोडा टाकायचा. बस एवढाच खायचा सोडा टाकायचा म्हणजे ज्या खाताना आहे ना ठिसूर लागतात अशा दाताखाली निबर. तर बघा आता हे सगळे मसाले टाकलेत. आता याला आधी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. सगळं आधी व्यवस्थित असं मिक्स करायचं. जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये बेसन पीठ कमी आहे आपल्या हाताला असं लागायला लागलं ते आपाप भिजवताना लगेच समजतं. पण असं मस्त व्यवस्थित आधी चोळू घ्यायचं. याच्यात पाणी टाकायचं नाही आधी. मग पाणी हे बघा मी किती कमी हे असं पाणी टाकून परत हे करायचं. याला परत भिजवायचं. याला आहे ना एकदम कमी पाणी लागतं. जास्त पाणी टाकू नका नाही तर रोल होणार नाही तुमच्या आळूवडीचा. हे बघा एवढं सगळं भिजवायला फक्त 2 ते 3 चमचे पाणी पोहे खायचा. 2 ते 3 चमचे पाणी बस होईल. हे बघा लगेच व्यवस्थित हे झालं. आता मला वाटतंय आणखी थोडं पीठ याला लागल तर मी याच्यात आहे ना थोडं अर्धा चमचा बेसन पीठ टाकणार. हे बघा एवढं अर्धा चमचा बेसन पीठ टाकणार. हा आता व्यवस्थित झालं. तुम्ही ह्या टायमाला मीठ याच्यात मीठ किती घेते बघू शकता. पाणी टाकण्याची फक्त घाई करू नका. जास्त पाणी टाकू नका नाही तर मग रोलच नाही होणार तुमचा बिलकुल. तर बघा आता मस्त असा डो बनवून घेतला मी. उगं 2-3 चमचे पोहे खायचं पाणी लागलं मला. आता हे आहे ना थोडा तेलाचा हात घ्यायचा. असा त्याला हाताला तेल लावायचं. याचे 2 पोर्शन करायचे. याचा मस्त असा रोल असा दाबायचा नाही ते आतून पोकळ होतो रोल. पोकळ नाही करायचा आतून असा भरीव झाला पाहिजे. असे असा गोल गोल करून रोल बनवून घ्यायचा याचा. हे बघा आणि थोडा जास्त जाड नाही बनवायचा. आपण याच्यात खायचा सोडा 1 चिमूटभर टाकलेला आहे ना तर त्याने फुगतो तो रोल. हे बघा असेच 2ही रोल बनवून घ्यायचे. असे 2 रोल झाले तेवढ्या पानात माझे. 10 ते 12 पानं होते आळूचे. हे बघा आता हे रोल आहे ना आपण उकडायला टाकू. तर मी एक अशी आपल्याकडं पोहे भिजत घालायची चाळणी असतीच. ती चाळणी आहे ना अशा एक कढई खाली ठेवली. कढई आहे खाली स्टीलची आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं 1 ग्लास आणि या चाळणीला थोडं तेल लावून घेतलं. आता ह्या चाळणीवर आहे ना हे रोल असे अंतराने ठेवून द्यायचे. अंतराने ठेवायचे, जवळजवळ ठेवायचे नाही. अशा अंतर ठेवून
तर हे बघा, याच्यावर मी झाकण ठेवलं होतं. आता हे झाकण आहे ना काढून बघू. आता हे शिजले का नाही बघायला ना, त्याच्यामध्ये असा चमचा घ्यायचा आणि चमचा आहे ना असं टाकून बघायचा. चमच्याला काही लागलं नाही म्हणजे हे चांगले व्यवस्थित शिजले. आता गॅस बंद करून टाकायचा आणि असेच हे ना 2 मिनटं 3 मिनटं असे थंड होऊ द्यायचे. तर हे बघा, एकदम थंड झाले येत आहे रोल. आता हे ना आपण मस्त एका चाकूने व्यवस्थित कट करून घेऊ. असे एक चाकू घ्यायचा आणि हे असे व्यवस्थित कट करून घ्यायचे. हे बघा किती छान कट झाले. हे ताटाच्या कडा हे व्हायला लागल्यात. चॉपिंग बोर्डवर कट करते. किती छान कट व्हायला लागले, एकदम सॉफ्ट झाल्या. आता हे वडे आहे ना तुम्ही अशा पण खाऊ शकता आणि याला तळू पण शकता. नुसतं असं तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजू पण शकता नाही का, तरी पण छान लागतात ह्या. तर आपण आहे ना थोडं कढईत तेल टाकून याला भाजू. तर बघा हे असं हे ठेवलं मी, एक कढई ठेवली अशी पसरट बुडाची ठेवली. तुम्ही तळू पण शकता, याला तव्यावर पण शॅलो फ्राय करू शकता तुम्ही. आणि थोडंसं सगळीकडून तेल टाकायचं, थोडंसं टाकायचं तेल. याला तळायचे असल्या तर तळू पण शकता. हे सगळीकडून असं तेल हे करायचं, याचं सगळीकडून पसरायचं तेल आणि ह्या अशा वड्या मस्त ठेवून घ्यायच्या. सगळ्या वड्या अशाच ठेवून घ्यायच्या आणि याला आलटी पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायच्या. याच्यात आलटी पलटी करून व्यवस्थित भाजून घेते मी. तर बघा तयार झाल्या आपल्या मस्त आळूच्या वड्या. एकदम 10 मिनिटातच होतात. आपण या टोमॅटो सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत पुदिनेच्या खाऊ शकतो. खूप छान लागतात. तर ही आळूच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.